व्लॉग करण्याचा हा एकमेव हेतू आहे की मी आज स्वरूपला बिझी कसं ठेवलं. खरं तर थोडंफार तो मोबाईल बघतो पण जास्त प्रमाणात बघत नाही. पण स्क्रीनपासून जर त्याला लांब ठेवायचं असेल तर आपण काही गोष्टी करू शकतो. तर आत्ताचा बड्डे झाला 12 फेब्रुवारीला, तर त्याच्या मामानं त्याला एक गिफ्ट दिले. तर ह्या गिफ्ट काय आहे तर हा एक टॅब आहे आणि इथं वरती दिसते का हा पेन आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवेन. तर हा एक टॅब आहे आणि ह्याच्यावर तुम्ही काही जरी लिहिलं ना तरी ते इझिली या डिलीट बटनानं इरेज करता येतं. दिसतंय का डिलीट बटनानं. त्यापेक्षा मी ओपन करूनच दाखवते. ह्याला इथं एक मागं बटन आहे. ही पुढची स्क्रीन आहे. हा टॅब याच्यावर लिहितात. असा आहे टॅब. हे डिलीटचं बटन आहे आणि हे पाठीमागं ऑन आणि ऑफ करण्याचं बटन आहे. हे ऑन केलं की हे डिलीट बटन सुरू होतं, म्हणजे वर्क होतं. नाहीतर नाही होत. नाहीतर नुसतं लिहिलं जातं, इरेज करता येत नाही. तर आता मी इथं लिहून दाखवते. काय ए फॉर ॲपल. इथं ए काढलेलं आहे. एकच कलर नाही, इथं वेगवेगळे कलर आहेत. ए फॉर ॲपल. इथे तुम्हाला दिसणार नाही पण जेव्हा तुम्ही आणाल स्वतः घरी तर यात खूप कलर आहेत. म्हणजे वेगवेगळे कलर जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा इथं ब्ल्यू दिसतोय आणि इथं वेगळा दिसतोय, जरा मेहंदी कलर असा दिसतोय. तर म्हणजे आपण चित्र काढल्यानंतर ना असं वेगवेगळ्या कलरमध्ये म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि हे काढल्यानंतर ना आपण इरेज करू शकतो डिलीट बटनानं. इरेज केल्यानंतर तुम्ही याच्यावर दुसरं काहीही करू शकता. मोबाईल काढू शकता, नंबर्स 1 2 3 असं काही काढू शकता. सो तर खूप यूज करतो हे आणि त्याला आता मोबाईलचं वेळ थोडंसं कमी झाले त्याच्यामुळे हे खूप फायद्याचं आहे. मला खूप आवडलं आहे. असं बरेच गिफ्ट आलेत त्याला स्वरूपला. मी तुम्हाला दाखवेन. अजून एक छान असं गिफ्ट आलेलं आहे त्याला, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर ह्या टॅबचं नाव LCD रायटिंग टॅबलेट 8.5 इंच LCD रायटिंग टॅबलेट. मी फोटो शेअर करेन, व्हिडिओच्या शेवटी फोटो शेअर करेन. इथं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि इथं कसं यूज करायचं, जर सुरू होत नसेल तर काय करायचं हे सगळे डिटेल दिलेले आहेत याच्यामध्ये. आणि हो, यूज छान आहे याचा. मुलं खूप छान पद्धतीने हँडल करतात हे. आणि येस ऑफकोर्स अभ्याससुद्धा करतात. तर ह्याच्यासोबतच तो हे सुद्धा जास्त प्रमाणात यूज करतो. आता हे फाटलेलं आहे, हे त्याच्या दिदीचं आहे. त्याच्यामुळं ह्याची अवस्था अशी. हे असं रूममध्ये लावलेलं आहे त्याच्यामुळे आल्या तो ॲटलिस्ट जंगली प्राणी वगैरे किंवा शेळी, मांजर, कुत्रा हे बघण्यासाठी तरी तो ह्या चित्राकडे बघतो. त्याच्यामुळं पाठ झाले त्याच्या हे थोड्याफार प्रमाणात पाठ झाले. मग अशा प्रकारे मी स्वरूपला बिझी ठेवते. तुम्ही तुमच्या मुलांना जर बिझी ठेवायचं असेल तर मग असेच काही गोष्टी करू शकता. मार्केटमध्ये ते टॅबलेट अवेलेबल आहे, तुम्ही खरेदी करू शकता. तर ओके, ठीक आहे, थँक्यू. हा ब्लॉग इथंच संपतो. सगळ्यांनी माझा व्हिडिओ सर्वांनी बघा, माझ्या चॅनलला फॉलो करा.